नात्यातील दुरावा भाग 3 पाहण्याआधी भाग 1 आणि भाग 2 पहा. मधू आणि तिची मैत्रीण पहिल्या डेस्कवर बसल्या होत्या आणि मुलांच्या रांगेत पहिल्या डेस्कवर अभि आणि त्याचा मित्र मुलांच्या रांगेत पहिल्याच रांगेत बसले होते आणि अभिजित बसलेला होता. त्या रांगेतून मधुबाला सहज दिसल्या जात होती आणि काही वेळातच वैशाली मॅडमचे सायन्सचा क्लास सुरू झाला होता व त्या मॅडमने लेक्चर झाल्याच्या नंतर मुलांचा प्रोजेक्ट बनवायला दिला. त्या प्रोजेक्टमध्ये 4 मुलांचा ग्रुप केला. त्या ग्रुपमध्ये 2 मुलं आणि 2 मुली असा मिळून तो ग्रुप मॅडमने बनवला होता. त्यानंतर त्यांचा लंच ब्रेक झाला होता. जेवढे ग्रुप केले होते त्यांनी सर्वांनीच ठरवलं त्या प्रोजेक्टवरती चर्चा करूया. पण असं झालं, दुसरा क्लास असल्यामुळे त्यांना चर्चा करण्यासाठी वेळच मिळालाच नाही. मग त्यांनी सर्व लेक्चर अटेंड केले आणि कॉलेज सुटले होते. कॉलेज सुटल्यानंतर सर्व मुलं मुली आपापल्या घरी गेले होते. मधू घरी गेली होती. गेल्यानंतर आई, मधू असा कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस? छान गेला आई. बरं, फ्रेश होऊन जेवण करायला ये, मग आपण बोलू. हो आई, येते लगेच. मधू तिच्या रूममधून बाहेर येऊन जेवण करायला बसली. आई तिच्या पाशी येऊन बसल्या. मग दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. मधू आईला सांगितले, आज मला नवीन मैत्रीण मिळाली. प्रिया नाव आहे तिचं. खूप छान आहे तिचा स्वभाव. आई मधूला विचारते, तुझ्या डेस्कवर कोण बसते? तुझ्या शेजार. आई सांगते, आज तर मी एकटीच होते, पण उद्या प्रिया आणि मी बसणार आहोत. अशा प्रकारे त्यांनी खूप वेळ गप्पा मारल्या. मधू आईला बोलते, आई मी आता अभ्यास करण्यासाठी वरती जाते. अभ्यास करण्यासाठी ती समोर घेते. प्रोजेक्ट बनवण्यासाठी काही आयडिया सुचत नव्हती. कन्फ्युजन होत होतं. नंतर तिला तशीच झोप लागून गेली. काहीतरी लवकर उठते व कॉलेजला जाण्यासाठी तयारी करते. कॉलेजला गेल्यानंतर प्रिया तिला गुड मॉर्निंग बोलते. त्यानंतर त्या दोघी प्रोजेक्टवर चर्चा करू लागतात. मधू तिला सांगू लागते, मला प्रोजेक्टबद्दल काहीही
आयडिया नाही. अजून तिला सांगते, तुझ्या ग्रुपमध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासोबत तू चर्चा कर आणि थोड्याच वेळात नंतर अभि पण शाळेमध्ये येतो. मी मधूला गुड मॉर्निंग बोलतो. तुला विचारतो प्रोजेक्टबद्दल. मला काही आयडिया देशील का प्लीज. त्यानंतर ते दोघे बराच वेळ गप्पा मारत असतात. त्यानंतर तिला समजते की आम्ही पण त्याच कॉलनीमध्ये राहत असतो. मग पुढे काय गप्पा होतात. मधू कॉलेज अटेंड करून दुपारी घरी जाते. घरी गेल्यानंतर आई व मधू दोघी गप्पा मारत बसले असता अभि घरी येतो. मधूच्या एक क्षणभर त्याच्याकडे पाहू लागते व त्याला विचारू लागते, कोण रे बाळा तू. मधू आईला सांगू लागते, हा तर माझ्या कॉलेजमधला मित्र आहे. आई त्याला म्हणते, बस बाळा. व तू. मी तुला चहा बनवते. अभि आई सांगतो, आई मी मधू बरोबर प्रोजेक्ट वर चर्चा करायची आहे. मधू व अभि मधूच्या स्टडी रूममध्ये जातात व प्रोजेक्ट कंप्लीट करतात व अभि घरी जायला निघतो. मधूची आई बोलते, अरे थांब ना, आज जेवण करूनच जा. त्याला थांबवून घेते. रात्री मधूचे बाबा घरी येतात. नंतर मधू त्यांना अभिच ओळख करून देते व सर्वजण जेवायला बसतात. जेवत असताना मधूचे बाबा त्याला प्रश्न विचारत असतात, कुठे राहतोस. तुझे बाबा काय करतात. त्यावर अभि सांगू लागतो, मी एकटाच असतो इथे. माझी आई बाबा गावाकडे असतात. शेती करतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये भरपूर गप्पा होतात. नंतर अभि घरी जायला निघतो. मधू त्याला सोडवायला घरापर्यंत येत असते व जाताना आम्ही तिला बाय करू लागतो. नंतर मधू तिच्या रूममध्ये येऊन झोपते व मधूच्या मनामध्ये विचार येतो, अभि चांगला मुलगा आहे. खरंच कधी झालंय काय व त्याच्या मध्ये खूप छान मैत्री आहे. मधूच्या आई त्याला घरचा सदस्य समजत होते. पुढील भाग मध्ये पाहू. धन्यवाद.